संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील गुणाड गावात सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकून एका महिलेला जबर मारहाण करून तिच्या कानातील सोन्याचे ऐवज चोरण्यासाठी तिचे कान धारदार शस्त्राने कापल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकारामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे। याबाबत सुमन सोपान करपे वय वर्ष 48 राहणार गुणाड करपे वस्ती तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून 4 अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीचे पती सोपान करपे हे आळंदी येथे पायवारी करण्यासाठी गेले असल्याने दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी सुमन खोलीमध्ये एकट्याच दरवाजा उघडून झोपल्या होत्या। तसेच शेजारच्या खोलीत त्यांची 2 मुले झोपली होती। त्यावेळी तोंडाला काळे मास्क लावलेले 4 इसम घरात आले। त्यांनी अचानक सुमन करपे यांच्या तोंडावरील पांघरून काढले। त्यावेळी त्या खूप घाबरल्या आणि त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली। त्यावेळी त्यातील एका इसमाने त्यांचं तोंड दाबलं आणि त्यांना हाताने आणि लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली। तसेच जबरदस्तीने त्यांच्या गळ्याला चाकू लावून गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून घेतले, पण कानातील सोन्याचे झुबे आणि वेल काढता येत नसल्याने त्यांनी कोणत्या तरी धारदार हत्याराच्या सहाय्याने त्यांचे दोन्ही कान खालील बाजूने कापून झुबे आणि वेल काढून घेतले। तसेच पेटीतील 3000ची रोख रक्कम चोरी करून घेऊन गेले। त्यावेळी मुलांचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज आला। सुमन करपे या मुलांकडे गेल्या असता त्यांच्या घराला बाहेरून कडी लावली होती। त्यांनी ती कडी काढली आणि मुले आणि सुना बाहेर आल्या। त्यानंतर त्यांचा मुलगा राजेंद्र आणि आत्माराम त्यांना औषधोपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेले। या दरोड्यात सोन्याचे मणी, मंगळसूत्र, कानातील सोन्याचे झुबे, वेल आणि 500 रुपयांच्या 6 नोटा असा एकूण 63,000 रुपयांची चोरी झाली असून या घटनेचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी हे करत आहेत। या घटनास्थळी पुण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक शिळीमकर, शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे हे यांनी भेट दिली आहे। पेटीमध्ये काय काय होतं? 1.5 तोळ्याचा गंटल बरे म्हणायचा, 2 अंगठ्या होत्या, परत एक नथ होती, परत एक बदाम होता। एवढं राग त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं। पैसे होते 3000 रुपये। रात्री किती वाजता साधारण घटना घडली? एकच्या सुमारात 10-20 मिनिटं तर माझ्यापाशी धिंगाणा चालला होता त्यांचा। परवा रात्री नेमकं काय घडलं होतं? आत आलेले मला तपासच नाही कधी आली आत। मी झोपलेली होते, तोंडा पांघरून घेऊन झोपलेले, गार लागतं म्हणून। आणि त्यांनी पेट्या बिट्या साईडला मांडल्या बाहेर आणून, देवाचा देवारा चापला आणि मग माझ्या तोंडावरचं पांघरून काढलं। ती लाकडाची पेटी आडे लावून ठेवली होती। त्यांनी माझ्या कानातलं कापलं, गळ्यातलं कट केलं आणि कानातल्याला हात लावायला लागले। मग माझे तोंड दाबायला लागले। मी लागले आरडायला मोठ्या मोठ्याने, तर तोंड दाबी आणि मग माझे सगळं कानातलं बिनातलं काढल्याच्या नंतर ती बाहेर निघायचा प्रयत्न केला। मी उठले, मला लात मारली, तर मी खाली पडले। खाली पडल्यावर त्यांनी पीटी उचलून बाहेर पळवली आणि 3 जण पुढे गेली, एक मागं थांबला होता, उमऱ्यात उभा राहिला। तर मला म्हणतो हाणू का तुला एक लात? तरी मी त्याला बेले नाही, मी तशी त्याच्या मागं आले, ते तसाच पळून गेला, कोणाला तपासच नाही लागला। आणि मग यांचा दरवाजे येऊन पुतण्याने उघडलं, असं झालं। किती जण होते? 4 जण होते। एकाच्या तोंडाला मास्क नव्हतं। 4 जण आत होती, एक बाहेर वाट्यावर थांबला होता। 25 तारखेला 1 वाजता घरी चोरटे आले। 1:30च्या सुमारात आमच्या आईवर हल्ला केला। 4 लोक होते। आम्हाला कोंडून घेतलं होतं शेजारच्या घरात। तर आईला हाणमार केली व डाग वगैरे घेऊन गेले। कानातले होते त्याला कान कट केले। अशा घटना घडली। त्याच्यावर पोलिसांनी लवकरची लवकर कारवाई करावी अशी आमची विनंती। तुम्हाला कसं कळालं की आपल्या इथं चोरी होती? आम्हाला आईचा आवाज आला, दोघा भावांना। आम्ही आतून ओरडलो। आमच्यापाशी 1 जण होता, आम्हाला दम देत होता तो, त्याच्यामुळे आम्ही जोराने ओरडलो। त्यानंतर ते पेट्या वगैरे घेऊन तिकडे उसात गेले। काय काय ऐवज तुमच्या चोरीला गेलाय? आईचे गळ्यातलं, कानातलं, परत पेटीत काय होते, अंगठ्या होत्या, 3000 रुपये होते, अशा बाकीच्या गोष्टी। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी तेजस फडके, शिरूर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि
आणि बेल आयकॉन प्रेस करा.